चला तर सकाळची सुरुवात देवपूजेनं करूया. देवपूजा करून घेतली छान अशी मस्तपैकी. सकाळ सकाळी देवपूजा केली तर मन प्रसन्न वाटतंय. त्याच्यानंतर मग रांगोळी घालायची हुंबऱ्याला हळदी कुंकू लावून घेतला. असं 2 ठिकाणी लावून घेतो मी हळदी कुंकू. असं सकाळ सकाळी मन प्रसन्न छान वाटतंय, असं मस्त वाटतंय. आणि रांगोळी टाकून घेतली. त्याच्यानंतर अशी रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर स्वयंपाकाला आली. चपातीचं पीठ मळलं, भाकरीचं मळलं. त्याच्यानंतर भाजीची तयारी, चटणी, हळद हे सगळे मसाले टाकून घेतले. तर ही बघा भाजीची तयारी. आता भाजी ही आमच्या तिकडं कुळीत म्हणतात. ही कुळीत भाजी ह्या थंडीत छान खूप चांगली असते. गरमी असते भरपूर त्याच्यामुळे छान असते भाजी. रात्रभर भिजत ठेवलेली आणि आता सकाळी उठून कुकरमध्ये लावून घेतली. असं म्हणून छान मस्त लागते भाजी. अशी असतात बघा, अख्खा मसूरसारखे वाटतात कुळीत ते. त्याच्यानंतर हे पाणी बघा खूप छान असतंय आणि याचं आमटी कालवण काय पण छान होतंय, मस्त होतंय. आणि तर बघा आता चपात्या करून घेतल्या. सकाळ सकाळी चपाती भाजी आवडते आमच्या घरात. नाश्ता पोळी उपीट असं काय चालत नाही. सकाळ सकाळी आपलं चपाती भाजी भाकरी. तर बघा किचन कट्टा धुवायचं चाललं आहे आता.